कालच्या दिवशी एक प्रातिनिधिक निषेध केला असं आम्हाला समजतंय, पण आज लोकांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे. लोकांच्या हिताचे प्रश्न, महाराष्ट्राचे हिताचे प्रश्न मांडण्यासाठी शपथ घेणं हे महत्वाचं आहे. शपथ जर आज घेतली नाही तर हे जे सत्तेतले लोक आहे परत शपथ घ्यायला देतील नाही देतील हे आपल्याला सांगता येणार नाही. मग अधिवेशनामध्ये जाऊन लोकांच्या हिताचे प्रश्न आपल्याला मांडता येणार नसतील तर मग मला असं वाटतं की कुठेतरी लोकशाही अडचणीत आल्यासारखं वाटेल. पुन्हा आज शपथविधी करावीच लागेल आणि केल्यानंतर महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न विधिमंडळामध्ये मांडण्याची संधी जी आम्हाला देईल त्याचं सोनं करून लोकांचं प्रतिनिधित्व 100% आम्ही सर्वजण करू. आता शेवटी कसं आहे की विरोधक जे करतात तो स्टंट, ते जे करतात ते मग त्याला नॅचरल काहीतरी आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे कुठेतरी मला असं वाटतं की सत्य ठीक आहे, आता सत्ता आली आहे, 4-5 महिने त्यांना तिथं द्यावे लागतील. बघूया सरकार कसं त्या बाबतीत ते चालवत आहे, लोकांच्या हिताचे प्रश्न ते मांडतात का नाही हे आपल्याला तिथं बघावं लागेल. मी सुद्धा मुख्यमंत्री साहेबांच्या नावाने तिथं एक पत्र घेऊन आलेलो आहे. काही मतदारसंघाचे विषय, काही महाराष्ट्राचे विषय. कारण काल बोलत असताना त्यांनी सांगितलं की द्वेषाचं राजकारण न करता विकासाचं राजकारण ते करणार आहेत आणि विरोधक जर काही चांगले मुद्दे मांडत असतील तर मग विरोधक म्हणून मी तिथं काही मुद्दे त्यांना लिखित स्वरूपात देणार आहोत. बघू त्या बाबतीत ते काय करतात. ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा इन मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.